नमस्कार. परखड मध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणाविषयी याच्या आधी जे आदेश झाले होते त्यांचा फार संक्षेपामध्ये एक आढावा घ्यावा यासाठी या व्हिडिओचं प्रयोजन आहे. मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी संपली. त्याला आता 2-3 आठवडे झालेत. निकाल लवकरच अपेक्षित आहे. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये तिथल्या स्टाफमध्ये कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात झाला. त्याच्यामुळं कदाचित ती जी निर्णयाची प्रक्रिया आहे ती थोडं लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. खैर, अ, विषय असा की याच्या आधी मराठा आरक्षणाबाबत काय-काय आदेश झालेले आहेत, महत्त्वाचे आदेश ज्यांच्यामध्ये कोर्टाने आपले विचार प्रस्तुत केलेले आहेत, विचार मांडलेले आहेत. तर्कशुद्ध त्याच्याविषयी विश्लेषण केलेले जे प्रावधान आहे त्यांचं. तर मुख्यत्वे 3 हे प्रकरण आहेत ज्यांच्यामध्ये आदेश झाले. सगळ्यात पहिलं प्रकरण जे होतं ते अध्यादेशाद्वारे देण्यात आलेल्या मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती, जी केस संजीत शुक्ला विरुद्ध भारत सरकार या नावाने प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये 14 नोव्हेंबर 2014 रोजी अ, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने अ, अध्यादेशाद्वारे देण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या अंमलाला स्थगिती दिली. म्हणजे ते अध्यादेश करण्याचा अधिकार राज्य सरकारांना होता. पण त्याद्वारे जे देऊ केलेलं आरक्षण होतं, ते आरक्षण अ, लागू करता येणार नाही, अशी परिस्थिती आहे, असं आपलं मत नोंदवून न्यायालयाने दिनांक 14 नोव्हेंबर 2014 रोजी अ, अध्यादेशाद्वारे देण्यात आलेले मराठा आरक्षण स्थगित केलं होतं. त्याच्यानंतर 2014 चा कायदा आला, ज्या कायद्यामध्ये सुद्धा अ, अध्यादेशाच्याच तरतुदींना प्रसारित केलं होतं त्या कायद्यामध्ये. म्हणून त्या कायद्याच्या अंमलाला सुद्धा स्थगिती देण्यात आली. अध्यादेशाद्वारे देण्यात आलेल्या आरक्षणाची स्थगिती जी होती 14 नोव्हेंबर 2014 ची, त्याच्या विरुद्ध राज्य सरकार माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण सर्वोच्च न्यायालयाने त्या स्थगितीला रद्द करण्यास नकार दिला. किंबहुना असं काही ध्वनित केलं, की तिथून पुढे ते प्रकरण चाललं नाही. पुढं अध्यादेशाचा कायदा लागू करण्यात आला. मराठा आरक्षण कायदा 2014, पण तो सुद्धा हायकोर्टाने अवैध ठरवला. आणि त्याच्यानंतर मग जे झालं ते 2018 मध्ये उदय गोविंदराज ढोपळे विरुद्ध राज्य सरकार असा एक ती याचिका आणि इतर याचिकांचा समूह याच्यामध्ये हायकोर्टासमोर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये जे वेगवेगळे मुद्दे घेण्यात आले, त्या मुद्द्यांचा साकल्याने विचार करून दिनांक 27 जून रोजी 27 जून 2018 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने तो कायदा वैध ठरवला. तो कायदा वैध ठरल्यानंतर या कायद्याच्या वैधतेला आव्हान दिलेले जे याचिकाकर्ते होते हायकोर्टासमोर, त्यांनी त्या आदेशाच्या विरुद्ध विशेष परवानगी याचिका, स्पेशल लीव्ह पिटिशन या स्वरूपात सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं प्रकरण दाखल केलं. आणि हे जे याचिकांचा हा जो समूह आहे, ह्याच्यामध्ये मुख्यत्वे आता त्या प्रकरणाला नाव पडलंय जयश्री पाटील विरुद्ध भारत सरकार. तर त्याच्यामध्ये दिनांक 9 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलाला 2018 मध्ये लागू करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या अंमलाला स्थगिती दिली. तर हे 3 मुख्य प्रकरण जे 14 नोव्हेंबर 2014 चा आदेश, त्याच्यानंतर जून 2018 मधला मराठा आरक्षण 2018 वैध ठरवणारा आदेश आणि 9 सप्टेंबर 2020 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला स्थगितीचा आदेश, हे 3 मुख्य आदेश मराठा आरक्षणाच्या बाबतीत ह्याच्याविषयी झालेले आहेत. मराठा आरक्षण कायद्याच्या बाबतीत. त्याच्या अंमलाच्या बाबतीत अनेक रिट पिटिशन्स झाल्या. विशेषतः स्थगितीचा जो आदेश पारित केला 9 सप्टेंबर, त्याच्यानंतर एक प्रश्न उद्भवलेला असा, की मराठा प्रवर्गाला देऊ करण्यात आलेलं आरक्षण जे आहे, ते रद्द झाल्यामुळे मराठा समाज जो आहे,
त्याच्यातले विद्यार्थी, त्याच्यातले उमेदवार ह्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळेल का? कारण आर्थिकदृष्ट्या जे मागास लोक आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स यांची पात्रताच ही आहे, की त्यांना इतर कुठल्याही सामाजिक आरक्षणाचा लाभ घेत नसलेल्या लोकांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळतं. म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण हे इतर कुठलंही सामाजिक आरक्षण ज्यांना मिळत नाही, अशा लोकांसाठी ते आहे. आणि आता मराठा समाजाला जेव्हा आरक्षणाच्या लाभांपासून वंचित करण्यात आलं, त्या स्थगिती आदेशामुळं मराठा आरक्षणाचा अंमल स्थगित झाला. त्याच्यामुळं मराठा विद्यार्थी व तरुणांना मराठा आरक्षणाचा उपयोग होणार नव्हता आणि फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस म्हणजे सगळ्याच पद्धतींनी ते आरक्षणाच्या त्या वर्तुळातून बाहेर होते आणि म्हणून त्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येण्यासारखा होता. ही पोझिशन मी माझ्या व्हिडिओजमधूनही सांगितली होती. पुढं 22 सप्टेंबरला जी एक मंत्रिमंडळाची बैठक झाली मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी घेतलेले जे निर्णय होते, मराठा तरुण व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय असं एक जाहीर केलं होतं ट्विटद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की मराठा एस-सी-बी-सी प्रवर्गातल्या मुलांना ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात येईल. त्याच्याविषयी अनेक याचिका झाल्या, की ईडब्ल्यूएसचे काही लोकांकडे प्रमाणपत्र नव्हते. जे पुढे येऊ घातलेल्या प्रवेश प्रक्रियांसाठी मुलं जे पात्र होते, विशेष करून मेडिकल ॲडमिशन्स तेव्हा पेंडिंग होत्या आणि त्या मेडिकलला ॲडमिशन मिळायसाठी मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता यावा ह्याच्यासाठी अनेक याचिका माननीय हायकोर्टासमोर सादर झाल्या आणि त्या याचिकांमध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम आदेशाद्वारे त्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला. पुढं इतर काही विद्यार्थ्यांच्या याचिकांप्रमाणे त्यांना जर ते पात्र असतील तर ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात यावा आणि त्याच्यासाठीचे आवश्यक ती सर्टिफिकेट निर्गमित करण्यात यावी असे आदेश केले. दिनांक 22 सप्टेंबर 2020 ला घेतलेला जो शासनाचे धोरण होतं, ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले, त्याला पूर्णत्वाला जायला खूप वेळ लावावा लागला. आणि त्याच्यानंतर शासनाने एक जी-आर काढून त्याच्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल अशी तरतूद केली आणि नंतर 23 डिसेंबरच्या जी-आर नुसार पात्र मराठा तरुणांना, उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येईल चालू असलेल्या भरती प्रक्रियांमध्ये असा धोरणात्मक निर्णय शासन आदेशाच्या द्वारे राज्य सरकारने घेतला. त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. खैर हे विषय तर होते एखाद्या घटकाला मराठा आरक्षणाचा अंमल होईल का त्याच्या बाबतीत किंवा मराठा आरक्षणापासून वंचित झालेल्या लोकांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळेल का? मूळ हे जे 3 प्रकरणं म्हणजे संचित शुक्लाचा 2014 मध्ये ज्याच्यात आदेश पारित झाला तो आदेश, उदय गोविंदराव ढोपळेच्या मॅटरमध्ये 2018 मध्ये झालेला आदेश ज्याद्वारे मराठा आरक्षण वैध ठरलं आणि तिसरा जो स्थगितीचा आदेश जयश्री पाटील च्या प्रकरणामध्ये झालेला हे सगळे जे प्रकरण आहेत, या प्रकरणांमध्ये नाव जरी वेगवेगळे असले तरी त्यांना त्यांचा मूळ गाभा हा की 2018 मध्ये लागू झालेलं मराठा आरक्षण हे जयश्री पाटील आणि उदय गोविंदराव ढोपळेच्या प्रकरणामध्ये त्याला चॅलेंज देण्यात आलेलं आहे. संजित शुक्लांनी 2014च्या अध्यादेशाला चॅलेंज केलं होतं, जे पुढे कन्व्हर्ट झालं 2015च्या ॲक्टमध्ये. या दोन्हींना जोडणारा एक समान दुवा आहे 2018च्या कायद्यातलं कलम 18 जे सेव्हिंग्स अँड रिपील क्लॉज त्या कायद्याद्वारे 2018 मध्ये आलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याद्वारे कुठले जुने कायदे किंवा कायद्याचं स्वरूप असलेले नियम ह्यांचं रिपील झालं म्हणजे ते खंडित करण्यात आले किंवा ते रद्द करण्यात आले आणि त्याद्वारे करण्यात आलेल्या कारवाई किंवा घेण्यात आलेल्या निर्णयांचं रक्षण करण्यासाठी त्या क्लॉजचं त्या विशेष तरतुदीचं नावच असतं की रिपील्स अँड सेव्हिंग्स क्लॉज म्हणतात त्याला. तर कलम 18
2018च्या कायद्याच्या कलम 18 मध्ये या तरतुदी करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये एक तरतूद अशी होती की 2014च्या कायद्यान्वये किंवा त्या अध्यादेशान्वये ज्या भरती प्रक्रिया सुरू झाल्या होत्या, जे आरक्षण देऊ करण्यात आलं होतं, प्रत्यक्षात आलं असेल किंवा नसेल, पण जे आरक्षण देऊ करण्यात आलं होतं, त्या आरक्षणाला पुढे सुद्धा मान्यता राहील, ते आरक्षण पुढे सुद्धा वैध राहील, अशी तरतूद 2018च्या कायद्यामध्ये करण्यात आली होती, कलम 18 मध्ये. आणि जेव्हा मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरवला मुंबई उच्च न्यायालयाने, हे झालं जून 2018 मध्ये आणि 11 जुलै 2019 ला आय एम सॉरी द ऍक्ट वॉज अपेल्ड इन 2019. 2019च्या जून मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरवला मुंबई उच्च न्यायालयाने आणि 11 जुलै 2019 ला महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढला की जी भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती स्थगन आदेशानंतर आणि ज्या मराठा मुलांच्या जागी खुल्या प्रवर्गातल्या लोकांची तदर्थ नेमणूक 11 महिन्यांसाठी करण्यात आली होती. ऍड हॉक अपॉइंटमेंट्स वेअर मेड फ्रॉम ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्स इन प्लेस ऑफ सीट्स रिझर्व फॉर मराठा कॅन्डिडेट्स. मराठा उमेदवार जे होते ESBC 2014चा लाभ घेणारे जे मराठा विद्यार्थी होते, उमेदवार होते, त्यांना आरक्षणाचा लाभ त्यांना मिळू नये असा अंतरिम आदेश दिला होता. म्हणून त्यांच्याविषयीची भरती थांबवली होती. पुढं उच्च न्यायालयाने 7 एप्रिल 2015च्या आदेशान्वये त्या ज्या रिक्त जागा होत्या मराठा उमेदवारांसाठी राखीव, अशा ज्या जागा ज्यांच्यावर भरती झाली नव्हती, अशा ज्या रिक्त जागा होत्या, त्या जागांवर खुल्या प्रवर्गातून उमेदवार भरण्याचा आदेश केला होता 7 एप्रिल 2015 ला. तर याद्वारे भरती करण्यात आलेल्या लोकांना नोकरीतून काढून त्यांच्या जागी राखीव प्रवर्गातून ESBC राखीव प्रवर्गातून लाभान्वित झालेल्या मराठा उमेदवारांना नोकरी देण्यात यावी अशा अर्थाची तरतूद करणारा शासनादेश GR 2019 मध्ये 11 जुलैला निर्गमित करण्यात आला. 12 जुलै 2019 ला सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची प्रकरणाची सुनावणी होती. अंतिम आदेशाविरुद्ध जे विशेष परवानगी याचिका होत्या. SLPs arising out of the judgment and order of the Honorable High Court granting मराठा रिझर्वेशन, म्हणजे मराठा आरक्षण वैध ठरवणाऱ्या, मराठा आरक्षण 2018चा कायदा वैध ठरवणारा जो मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल होता, तदनुसार जे भरती करायचे बाकी राहिले होते मराठा उमेदवार आणि यांच्या जागी खुल्या प्रवर्गातील मुलांना संधी देण्यात आली होती, त्या खुल्या प्रवर्गातील लोकांना पदमुक्त करून त्यांच्या जागी राखीव मराठा उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशा अर्थाचा शासनादेश 11 जुलैला काढण्यात आला. 12 जुलैला सुनावणीमध्ये हे कोर्टाच्या जेव्हा निदर्शनाला आणून दिलं गेलं सर्वोच्च न्यायालयाच्या, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश पारित करून असं आदेशित केलं त्या 12 जुलैच्या ऑर्डरमध्ये की पूर्वलक्षी प्रभावाने मराठा आरक्षणाचा कायदा त्याचा अंमल होऊ नये. द मराठा रिझर्वेशन ऍक्ट 2018 शुड नॉट बी अप्लाइड रेट्रोस्पेक्टिव्ह विथ रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. पूर्वलक्षी प्रभाव त्याचा असू नये आणि त्याच्यामुळं 11 जुलै 2019चा जो शासनादेश आहे तो एक प्रकारे स्थगित झाल्यासारखा झाला आणि त्याच्यावरची प्रक्रिया अजून पूर्ण आतापर्यंत थांबलेली आहे. त्याच्याविषयीचा घोळ, त्याच्याविषयी मी एक वेगळा व्हिडिओ करून टाकलाय की ESBC 2014 मध्ये जे मराठा आरक्षणाने ज्या जागा राखीव ठेवल्या होत्या मराठा आरक्षणाला, त्यांच्यावर झालेल्या पदभरती विषयीचा माझा एक वेगळा व्हिडिओ आहे. खैर तो विषय वेगळा. तर ह्या 2018चा कायदा वैध ठरला तर ते कलम 18 सुद्धा वैध राहील आणि त्याद्वारे मग 2014च्या आरक्षणाद्वारे देण्यात आलेल्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मराठा तरुणांचा राखीव प्रवर्गातून समावेश करून घ्यावा अशी आग्रही मागणी काही त्याच्यामध्ये जे अफेक्टेड उमेदवार होते, त्याच्याने प्रभावित झालेले जे मराठा तरुण होते उमेदवार, त्यांनी त्याच्याविषयीचं आंदोलन केलं होतं. त्यांचं सुद्धा आता
हा जो निकाल येईल 2018च्या वैधतेबाबत जो सुप्रीम कोर्ट निकाल देईल त्याच्यामध्ये 2014च्या वैधतेविषयी सुद्धा हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. अर्थात 2014 मध्ये जी स्थगिती दिली होती त्याच्यात मुख्यत्वे 2-3 जे महत्वाचे मुद्दे होते ते असे होते की 50% मर्यादेचा भंग झाला. तशी कुठलीही अपवादात्मक व विशेष असाधारण परिस्थिती नव्हती. कारण राणे समितीचा अहवाल ज्याच्या आधारावर मराठा आरक्षण 2014 देऊ करण्यात आलं होतं अध्यादेशाद्वारे त्याच्यामध्ये तो वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण नव्हता तांत्रिकदृष्ट्या आणि त्याच्यामध्ये घेण्यात आलेली सॅम्पल साईज जी होती ते एक सर्वेक्षण होतं आणि त्या सर्वेक्षणासाठी किती लोकांचा तुम्ही सर्वे करावा, किती लोकांचं सर्वेक्षण करावं याचे जे मापदंड आहेत त्या सांख्यिकी शास्त्राच्या मापदंडानुसार त्या समितीचा जो अहवाल होता त्या समितीचा अहवाल सुयोग्य नव्हता. शिवाय त्या समितीला कुठली संवैधानिक मान्यता नव्हती आणि संवैधानिक मान्यता असलेले 2 राष्ट्रीय आयोग आणि वैधानिक मान्यता असलेली म्हणजे कायद्याने तयार केलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या 2 वेळेला असे निष्कर्ष काढले होते की मराठा जातीचा समावेश इतर मागासवर्गीयांच्या यादीत करता येणार नाही. म्हणजे मराठा जात ही सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासलेली नाहीये म्हणून त्यांचा तसा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांची यादीत करता येणार नाहीये असं 2 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि 2 महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग यांनी निष्कर्ष दिला होता आणि ह्या निष्कर्षांच्या विपरीत निष्कर्ष एका समितीने दिला होता. तो निष्कर्ष ग्राह्य धरून म्हणजे राणे समितीच्या अहवालामध्ये काढलेले निष्कर्ष ग्राह्य धरून राज्य सरकारला आरक्षण देऊ करण्याचा अधिकार नव्हता. हे ठरलं होतं 2014च्या स्थगनादेशामध्ये. आणि 2018 मध्ये जेव्हा हे प्रकरण लागलं मुंबई हायकोर्टासमोर तेव्हा मुंबई हायकोर्टाने हे सांगितलं की ती जी त्रुटी होती की संख्यात्मक आलेख आणि त्याच्याविषयीची संकलित माहिती संख्यात्मक आलेख आणि संकलित माहिती मराठा जातीचं मागासलेपण दाखवणारी अशी कुठली संवैधानिक तरतुदीनुसार तयार करण्यात आलेली नव्हती. ही त्रुटी राहिली म्हणून 2014 मध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. ती त्रुटी महाराष्ट्र राज्य सरकारने दूर केलेली आहे. आणि म्हणून हे जे आरक्षण आहे मराठा समाजाला देऊ केलेलं जे 16% देऊ केलं होतं ते गायकवाड आयोगाच्या अहवालातल्या शिफारसीनुसार ते कमी करून 13% नोकरीसाठी आणि 12% शिक्षणासाठी असं मुंबई उच्च न्यायालयाने 2019च्या जून मध्ये ठरवलं. स्थगनादेश जो होता 9 सप्टेंबरचा या स्थगनादेशामध्ये मुख्यत्वे सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की प्रथमदर्शनी हे एक मला जाणीव करून दिली की प्राइमा फेशी शुड बी ट्रान्सलेटेड ॲज प्रथमदर्शनी नॉट सकृतदर्शनी. तर असा निष्कर्ष नोंदवलाय सुप्रीम कोर्टाने 9 सप्टेंबरच्या आदेशामध्ये की प्रथमदर्शनी महाराष्ट्र राज्य सरकारने हे सिद्ध केलेलं नाहीये की मराठा जातीचा समावेश मागासवर्गीयांमध्ये व्हावा ह्याच्याविषयीचे जे निष्कर्ष आहेत ते योग्य रीतीने महाराष्ट्र सरकारने सिद्ध केलेले नाहीत. दुसरं गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार अपवादात्मक व विशेष असाधारण परिस्थिती आहे हे सिद्ध करायला महाराष्ट्र सरकार यशस्वी झालेलं नाही आणि ह्याच्यामुळं आमचा हा निष्कर्ष आहे असं अंतरिम आदेशामध्ये आमचा प्रथमदर्शनी आम्हाला असं वाटतं की कुठलीही विशेष असाधारण व अपवादात्मक परिस्थिती मराठा आरक्षण देऊ करण्याची राज्य सरकारला दाखवता आलेली नाही. त्याच्यामुळं आम्ही ह्या आरक्षणाच्या अंमलाला स्थगिती देणार आहोत. या सर्व प्रकरणांमध्ये समान दुवा एक ते म्हणजे मराठा जातीला एक विशेष प्रवर्ग तयार करून देण्यात आलेलं आरक्षण आणि त्याची वैधता. ह्या वैधतेविषयी अनेक चर्चा झाल्या, अनेक युक्तिवाद झाले. या सर्वात महत्वाचं असं की जे प्रकरणाचा जो रंग
मुंबई उच्च न्यायालयासमोर होता. त्याच्यापेक्षा अतिशय वेगळं स्वरूप आता सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. अर्थात 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबत उहापोह व्हावा. त्या 102व्या घटना दुरुस्तीचा परिणाम काय झाला राज्य सरकारांच्या अधिकारांवर, गदा आलीये का? आणि इतर मुद्दे जे कोर्टासमोर होते, त्याशिवाय 8 मार्चच्या आदेशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 6 मुद्दे फ्रेम केलेले. 6 इश्यूज वर फ्रेम्ड. 6 मुद्दे पक्षकारांसमोर ठेवले आणि राज्य सरकारांना सुद्धा त्याच्यावर भाष्य करायला सांगितलं. ते 6 मुद्दे, त्यांच्यातले 2 मुद्दे असे आहेत, की एक तर महाराष्ट्र राज्याने अ, मराठा आरक्षणाचा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य परिस्थिती आहे हे सिद्ध केलंय का? गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये विशेष व असाधारण परिस्थिती आहे असं ध्वनीत होतं का? आणि मग बाकीचे संवैधानिक प्रश्न आहेत, की जसं संघराज्य प्रणालीला मराठा आरक्षणाचा कायदा केला, तर जो 102व्या घटना दुरुस्तीचा संघराज्य प्रणालीला काही धोका पोहोचतोय का? आणि बदलती परिस्थिती म्हणजे बदलते सामाजिक संदर्भ, घटनेमध्ये झालेल्या दुरुस्त्या आणि इंदिरा साहनीच्या निकालानंतर आलेले इतर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, ह्या तिघांच्या परिप्रेक्ष्यामध्ये इंदिरा साहनी मधल्या 50% मर्यादेचा पुनर्विचार करण्यासाठी 11 न्यायाधीशांच्या न्यायपीठाकडे हे प्रकरण वर्ग करावं का? हा एक प्रश्न होता. आणि मग राज्य सरकारांचे अधिकार जे आहेत, अनुच्छेद 15 आणि अनुच्छेद 16 4 4थ्या कलमाप्रमाणे आरक्षण देऊ करण्याचे, त्यांच्यावर कुठला संकोच होतोय का त्या अधिकारांचा? असे काही मुद्दे कोर्टाने विचारात घेतले. अर्थात जे जुने निकाल आहेत, त्यांचा संदर्भ घेऊनच आता कोर्ट पुढे जाईल. अंतरिम आदेशामध्ये जे नमूद केलेले निष्कर्ष आहेत, ते सुद्धा दिशादर्शक असतील. या सर्व परिप्रेक्ष्यामध्ये मराठा आरक्षणाच्या कायद्याचा लवकरच निकाल लागेल आणि एकंदरीत काय जे प्रकरण आहे ते स्पष्ट होईल. धोरणाला स्पष्टता देता येईल राज्य सरकारला आणि जे पेचप्रसंगात अडकलेले आहेत आता जे नोकर भरती वगैरे, वगैरे विषय, हे सुलभ होईल. लवकरात लवकर हा निर्णय लागावा ही सदिच्छा. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. जर अ, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा इतर माझे व्हिडिओ आवडले तर आपल्या लाइक्स जे आहेत ते जरूर रजिस्टर करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर ग्रुप्समध्ये शेअर करा आणि ऑब्व्हियसली जर इफ यू लाइक माय व्ह्यूज, तुम्हाला जर माझं मतप्रदर्शन आवडत असेल किंवा मी जे हे व्हिडिओ करतो, तर काइंडली सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा एकदा धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी.